आपल्यासोबत नागपूर सायबर सेलचे प्रमुख पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आहे. सर, शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये जवळपास 4,000 शिक्षकांना नोटीस इश्यू करण्यात आलेला आहे. कशा संदर्भातला तो नोटीस आहे आणि सध्या काय स्टेटस या संपूर्ण प्रकरणाचं? नाही, यामध्ये 4,000 शिक्षकांना नोटीस नाही तामील केलेलं आहे. 4,000 टोटल डेटा आहे त्यांच्या. त्यामध्ये जे 540 हे आहे फेक सलार्थ आय डी आहे, त्यांच्यावर आम्ही ॲड्रेस शोधले आहे, त्यांना नोटीस तामील केलेलं आहे. यावरून जे शाळा आहे त्यांना पण नोटीस तामील केलेले आहे आणि जे शिक्षक आहे त्यांना पण, शिक्षक म्हणजे जे ज्यांच्या नावावर सलार्थ आय डी चालू होतात त्यांना पण नोटीस तामील केलेले आहे. आता त्यांना आम्ही बोलवलेले आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी हे केला होता त्याची टेक्निकल माहिती पण येत आहे जे सर्व्हर्सवरून, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सवरून. आणि जे 2 लोकांना अटक केला होता, याच्या व्यतिरिक्त 4 लोक जे त्यांच्या अधीनच पे युनिटमध्ये काम करत आहे त्याच्यावर पण आमची कारवाई चालू आहे. सलार्थ आय डीच्या माध्यमातून ज्या बोगस भरत्या झाल्या, तपासामध्ये काय माहिती पुढे आली आहे? 540 व्यतिरिक्त आणखी काही शिक्षकांचा सहभाग असू शकतो का यामध्ये? नाही, यामध्ये 540 शिक्षक नाही आहे. ते तुम्ही ऐका, ते फेक सलार्थ आय डी क्रिएट केलेलं आहे. त्यामध्ये सगळे लोक जे शिक्षक नाही आहे ते काही लोक काम करत नाही आहे, ते फेक सलार्थ आय डी आहे. यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टरचे ऑफिस आहे आणि जे पे युनिटचे ऑफिस आहे त्यांच्या अधीनच जे काम करत आहे त्या लोकांनी आणि त्यांच्यासोबत काही प्रायव्हेट लोक आहे त्यांनी याचा फ्रॉड केलेला आहे. यामध्ये जे 2 जो डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अधीनच जे कनिष्ठ लिपिक आहे त्यांना तर अटक केलेला होता. नंतर जे DDO आहे आणि जे त्यांच्यासोबतच्या क्लर्क आहे आणि जे पे युनिटचे अधीक्षक आहे, क्लर्क आहे, त्याच्यावर आमची कारवाई होणार आहे. उल्हास नरड यांचा दावा होता की कुठेतरी त्यांचा पासवर्ड चोरून हे सलार्थ आय डी क्रिएट केले गेले होते. तपासामध्ये तसं काही आलं? यामध्ये त्यांचा पासवर्ड सिक्युअर केला पाहिजे होता. काही चोरण्याचं काही हे नाही आहे. त्यांनी दिलेला आहे त्यांच्या पासवर्ड त्यांच्या अधीनच जे लोक आहेत त्यांना. आणि जे सिस्टम आहे फुल प्रूफ आहे. त्यामध्ये 1 टाईम पासवर्ड आणि या अनुषंगाने वेगवेगळे सेफ्टी प्रोसिजर्स पण आहे. तर जर पासवर्ड झाला तर 1 टाईम पासवर्ड पण आहे. तर या अनुषंगाने त्यांच्या अधीनच सगळं झालेलं आहे. पण आमची तपास चालू आहे त्यांचा किती रोल आहे आणि त्यांच्या दुसऱ्या लोकांचा किती रोल आहे. आता काही शिक्षक स्वतःहून अप्रोच होत आहे ज्यांची या कार्यकाळामध्ये भरती झाली किंवा शिक्षकेतर कर्मचारी? म्हणजे आता जे लोक आहे ते त्यांचं हे नाही आहे, ते काम करत नाही आहे शाळामध्ये, त्यांच्या नावावर सॅलरी येत आहे. तर त्या जे लोक आहे ते कुठे आहे त्यांचे आमचे शोध चालू आहे. असे किती लोक आहे की ज्यांच्या नावावर सॅलरी आहे पण ते प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काम करतात? 540 आहे, 540 टोटल आहे. अच्छा, यामध्ये आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याची की तपासण्याची बोलावण्याची शक्यता आहे? यामध्ये आणखी जे त्यांच्या अधीनच काम करत होते, जे DDO ऑफिसमध्ये होते आणि जे पे युनिटमध्ये होते त्यांच्यावर आमची कारवाई होणार आहे. सर, थँक्यू. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.